असू द्या किंवा गोरी असू द्या, त्या कातड्याला जर बाजूला केलं तर खालचं मटेरियल सगळ्यांचं सारखं आहे. वरचा कपडा का बदलला? का बदलला? काही माणसं काळे कान, काही माणसं गोरे का? त्याचं उत्तर नामदेव महाराज एका अभंगात सांगतात. मागच्या जन्मात जो सोनं दान करतो तो या जन्मात गोरा होतो. ज्याला गोरं व्हायचं असेल त्याने सोनं दान करा. कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आणून द्या इथे. ज्याने कोळसा दान केला असेल तो काळा झाला असेल. सुवर्ण दाणे कांती निर्मळू, नामदेव महाराजांचा अभंग सांगतो तुम्हाला. हा सुद्धा प्रारब्ध कर्माचा भाग असतो. रंग गोरा काळा वगैरे काय नाही, पण आतलं मटेरियल सगळ्यांचं सारखं आहे. वरी चर्म घातले रे अमंगळतीचा बांधा, चर्म घातले अमंगळतीचा बांधा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, मंदिराच्या मागे गेला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, दिवसातून 50 वेळेला आरशा समोर जाणाऱ्यांनी हे प्रमाण पाठ करावं. 50 वेळेला नाही, काही काहींचा आरसा तर बरोबरच असतो प्रवासात सुद्धा. पटलं तेव्हा काढायचं, पटलं तेव्हा कशी दिसते, कसा दिसतो हे वाचा महाराज. सगळी घाण आहे आतमध्ये, सगळे डोळ्यातून, कानातून, नाकातून, उपस्थातून, गुद्द वगैरे सगळी आतमध्ये सगळी घाण आहे. आपल्यालाच आपला कंटाळा येतो 4 तासांनी. लक्षात घ्या कसं शरीर दिलंय देवाने आपल्याला. ही रंभा नावाची अप्सरा म्हणते शुकमहामुनी, बघा बघा माझ्या पोटामध्ये मलमूत्र नाही. आपल्या हाताने पोट फाडून दाखवते शुकदेवांना. ऐकताय तुम्ही? रंभेच्या शरीराचा सुगंध दरवळत होता. आपण सुगंध, आपला सुगंध दरवळतो पण तो नकली असतो. काय गरज आहे? मी अलीकडे असं ऐकलं की काही कीर्तनकार कीर्तनाच्या अगोदर मेकअप करतात. आमच्याकडचे म्हणे, त्या तुमच्याकडचे नाही, आमच्याकडचे. त्यांना कोणीतरी विचारलं की असं का करतात, त्यांनी असं उत्तर दिलं, म्हणे आम्ही गोपी भावात राहतो. गोपी भावात राहतो. ठीक आहे, काही हरकत नाही. शुकदेव महामुनी म्हटले, देवी वाह, काय तुमचं शरीर आहे. तुमच्या पोटामध्ये इतकी चांगली जागा आहे, मलमूत्र नाही. हे जर मला आधी कळालं असतं तर मी तुमच्या पोटातून जन्माला आलो असतो. शुकदेवान, मी हे कशा करता सांगतोय, स्वर्गातले देव आणि माणसाचं शरीर याच्यामध्ये फरक काय आहे? स्वर्गातल्या देवांनी या नाशिवंत घाणेरड्या देहाची अपेक्षा का करावी? माझा मुद्दा इथे आहे. केळी जर गटारीत टाकली तर 2 दिवस तरी चांगली राहील.
पण तीच केळी जर पोटात गेली तर त्या केळीचं काय होईल? एक अजून सांगतो तुम्हाला. आपण जेव्हा रस्त्याने चालतो आणि विष्ठा जर बघितली, माणसं सहज नाकाला रुमाल लावतात. पण आपण जेव्हा तिच्या जवळून जाताना तिचा तिरस्कार करतो, ती आपल्याला काय म्हणते ऐका. ती म्हणते, मूर्खा, माझ्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावतो. अरे पण विचार कर की ही जी अवस्था मला प्राप्त झाली ती कोणामुळे झाली? काल परवा दुकानदाराने मला काचेच्या पेटीमध्ये गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, रबडी, बिकानेर स्वीट, राजस्थानी स्वीट, त्या दुकानदाराने मला असं लाईटच्या प्रकाशामध्ये काचेच्या पेटीमध्ये असं ग्राहकांची नजर माझ्यावर जावी म्हणून स्वच्छ प्रकाशामध्ये मला झाकलेलं होतं. तुमच्या पैकीच एक जण आला, त्याने मला विकत घेतलं त्या दुकानदाराकडून, घरी घेऊन गेला आणि काय केलं? ऐकताय तुम्ही? पृथ्वीवर जनावरांच्या देहाची एवढी घाण नाही, एवढी घाण माणसाच्या शरीराची. असं घाणेरडं शरीर आहे. आणि काय प्रेम करतो महाराज आपण या नाशवंत देहावर, या घाणेरड्या कुचक्या देहावर. ऐका, त्या बिल्व मंगळाला सांगितलं होतं त्याच्या पत्नीने, या नाशिवंत देहाकरता सापाला धरून तुम्ही वर आले, मेलेल्या प्रेतावर बसून इथपर्यंत आले. एवढे प्रयत्न देवाकरता केले असते तर देव भेटला असता. अजून एक उदाहरण सांगतो, मला आठवलं म्हणून. गोस्वामी तुलसीदासांचं चरित्र असं आहे. कोणाचं? गोस्वामी तुलसीदासांचं चरित्र असं आहे. तुलसीदासांच्या पत्नीचं नाव रत्नावली होतं. रत्नावली.